मानसशास्त्राचा परिचय या प्रकरणाअंतर्गत आपण अध्ययन प्रकरणाला मागील तासामध्ये सुरुवात केलेली होती। अध्ययन म्हणजे काय आणि अध्ययनाचे स्वरूप, अध्ययनाची व्याख्या, अध्ययनाचे वैशिष्ट्य याबाबत आपण आजच्या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत। लर्निंग आणि शिकणे, अध्ययन आणि शिकणे ह्या दोन गोष्टी कशा एकमेकांपासून भिन्न आहेत याबाबत आपण मागील तासामध्ये चर्चा केलेली होती। मुळातच मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे व त्यामुळे वर्तनात होणाऱ्या बदलांचा विचार करणे मानसशास्त्राच्या कक्षेत येतं। सभोवतालच्या परिस्थितीशी व्यवस्थित समायोजन साधण्याकरिता सुव्यवस्थित समायोजन प्रस्थापित करण्याकरिता जीवनाच्या संघर्षात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी मानवाला स्वतःच्या सर्व शारीरिक मानसिक क्षमतांचा विकास घडवून आणणे अनिवार्य आहे। कारण प्राप्त परिस्थितीशी आपण हवी तशी तडजोड करून घेण्याकरिता निसर्गदत्त प्रतिक्रियेपेक्षा संपादित प्रतिक्रियाच जास्त महत्त्वाच्या ठरतात। म्हणजे येथे निसर्गतः ज्या काही आपल्या प्रतिक्रिया असतात, ज्या जन्मजात आपण प्रतिक्रिया करत असतो, त्याचबरोबर आपण सभोवतालच्या परिस्थितीशी सुनिश्चितपणे समायोजन प्रस्थापित करून घेण्याकरिता संपादित स्वरूपाच्या, अर्थातच आपण सभोवतालच्या परिस्थितीमध्ये जे वातावरणामध्ये जे आपल्या आजूबाजूला जे काही घडतं ते आपण ऑब्झर्व करत असतो, निरीक्षण करत असतो व त्या परिस्थितीशी आपण कोणत्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजे ह्या आपण स्वतः ते अवगत करत असतो, हस्तगत करत असतो आणि त्याप्रमाणे आपण आपला हा विकास घडवून आणण्याचा जो हा क्रम आहे हा निरंतर सातत्याने घडून येत असतो। म्हणजेच येथे शारीरिक मानसिक विकासाबरोबरच किंवा शारीरिक मानसिक क्षमतांच्या विकासाबरोबरच आपण इतर ज्या क्षमता आहेत या क्षमतांमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार, सभोवतालच्या वातावरणानुसार आपण सातत्याने त्यामध्ये बदल घडवून आणत असतो। प्रत्येक वेळेस आपली प्रत्येक परिस्थितीमध्ये सारखीच प्रतिक्रिया नसते। सभोवतालच्या वातावरणानुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्या शारीरिक प्रतिक्रिया बदलतात, मानसिक प्रतिक्रिया बदलतात, सामाजिक प्रतिक्रिया बदलतात, भावनिक प्रतिक्रिया बदलतात। म्हणजे हा क्षमतांमधील असलेला बदल घडवून आणण्याकरिता तसेच आपण सुनिश्चितपणे सभोवतालच्या परिस्थितीशी समायोजन प्रस्थापित करण्याकरिता आपण स्वतः अनेक प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया या संपादित करत असतो। यापैकी काही ह्या जन्मजात स्वरूपाच्या असतात तर काही ह्या आपण संपादित स्वरूपाच्या म्हणजे आजूबाजूच्या परिसरातून आपण शिकत असतो, त्यामध्ये संपादित करत असतो। अर्थात हा जो काही वर्तन बदल आहे, मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाचा अभ्यास करतात तर त्याचबरोबर वर्तनातील बदलांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचं कार्य हे मानसशास्त्रज्ञ करत असतात। अध्ययन ही एक जीवनाभिमुख प्रक्रिया आहे। ती अखंडितपणे, निरंतरपणे एक प्रगतीसूचक परिवर्तनाची मालिका म्हणून ओळखली जाते। आता बघा, मी काय म्हटलं की जीवनाभिमुख प्रक्रिया आहे, त्याचबरोबर ती प्रगतीसूचक आहे, निरंतर चालणारी, अखंडितपणे चालणारी प्रगतीसूचक एक परिवर्तनाची बदलांची मालिका आहे। मग त्यामध्ये कोणते बदल घडून येतात? त्यामध्ये काही रचनात्मक स्वरूपाचे बदल घडून येतात, काही कार्यात्मक स्वरूपाचे येतात, काही वर्तनात्मक स्वरूपाचे बदल हे घडून येत असतात, काही भावनिक स्वरूपाचे बदल घडून येत असतात। म्हणजेच येथे बदलांची जी ही मालिका आहे, ही मालिका सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये घडून येत असते। म्हणून
अध्ययनाला जीवनाभिमुख प्रक्रिया म्हणून ओळखलं जातं आणि त्यातल्या त्यात ती निरंतर चालणारी सुधारणात्मक स्वरूपाची, प्रगती सूचक स्वरूपाची ही बदलांची, परिवर्तनांची मालिका असते. अर्थात हे जे बदल आहे हे अनेक कारण घटकांच्या, अनेक सभोवताली घडणाऱ्या परिस्थितीच्या प्रभावामुळे, परिणामामुळे उद्भवत असले तरी देखील त्यामध्ये अध्ययनाचा वाटा हा अतिशय सिंहाचा असतो, मोठा असतो, मोलाचा असतो. म्हणून अध्ययन प्रक्रिया ही, शिकणे ही जी प्रक्रिया आहे, ज्या वर्गामध्ये 4 भिंतीमध्ये आपण शिकतो यापेक्षा अतिशय व्यापक स्वरूपाची, विस्तारित स्वरूपाची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. म्हणून अध्ययनाची शास्त्रीय व्याख्या, अध्ययनाचं वैशिष्ट्य, अध्ययनाचे स्वरूप सुद्धा समजावून घेणे आवश्यक आहे. मानसशास्त्राच्या शाखेमध्ये अध्ययनाबाबत अनेक प्रकारचे संशोधने झालेले आहेत आणि त्या संशोधनामध्ये विविध प्रकारच्या मानसशास्त्रज्ञांचे योगदान हे अतिशय मोलाचे आहे. अध्ययन संकल्पना मानसशास्त्रामध्ये वारंवार वापरली गेली असली तरी देखील अध्ययनाच्या व्याख्येबाबत, अध्ययनाच्या स्वरूप, अध्ययनाच्या ज्या काही परिभाषा आहेत या परिभाषांबाबत प्रत्येक मानसशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे, भिन्न भिन्न आहे. एकमताने एक व्याख्या अध्ययनाची केलेली नाही. कारण की अध्ययन ही एक संपादित स्वरूपाची, त्याचबरोबर जन्मजात स्वरूपाची प्रक्रिया असून जीवनाभिमुख आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे, आता सांगितल्याप्रमाणे आपण रचनात्मक स्वरूपाचे, कार्यात्मक स्वरूपाचे, वर्तनात्मक स्वरूपाचे, भावनिक स्वरूपाचे अनेक बदल हे घडून येत असतात. म्हणून वेगवेगळ्या संशोधनानुसार वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्रामध्ये अध्ययनाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे अंडरवूडची, अंडरवूड ह्या मानसशास्त्रज्ञांच्या मते नवीन प्रतिक्रियांचे संपादन आणि जुन्या प्रतिक्रियांचे विस्तारित प्रवर्तन म्हणजेच अध्ययन होय. बघा, दोनच शब्द इथं महत्वाचे आहेत. नवीन प्रतिक्रिया संपादित करणे व जुन्या प्रतिक्रियांचे विस्तारित परिवर्तन. आता याला इन्हान्स एज्युकेशन म्हटलं जातं. विस्तारित परिवर्तन म्हणजे काय? प्रवर्तन म्हणजे इन्हान्स्ड एज्युकेशन. आपल्या ज्या काही जुन्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांमध्ये आपण बदल घडवून आणत असतो, त्याच्यामध्ये इन्हान्समेंट घडवून आणत असतो आणि त्याबरोबरच नवीन प्रतिक्रिया ह्या संपादित करत असतो. त्यालाच अंडरवूड यांनी अध्ययन असं म्हटलेलं आहे, लर्निंग असं म्हटलेलं आहे. नवीन प्रतिक्रिया संपादन करत असताना उदाहरणार्थ आपण म्हणजे बाल्यावस्थेमध्ये छोटी सायकल चालवतो, पण छोटी सायकल हा एक मॉडेल आहे. सायकल दुचाकी वाहन सायकल जर चालवता येत असेल तर आपण जसा आपला शारीरिक विकास होतो, क्षमतांचा विकास होतो, त्याप्रमाणे त्या सम असणाऱ्या मॉडेलच्या क्रिया प्रतिक्रिया आपण संपादित करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात सायकलला पेंडल मारतो आपण, तर त्या सम जो दुसरा मॉडेल असेल तो म्हणजे नुना. त्या काळी नुना होत्या, त्या नुनाला सायकलला हँडल असतो, नुनालाही हँडल असतो. सायकलला पॅन्डल असतो, त्याप्रमाणे लुना हिला सुद्धा पॅन्डल असतो. पूर्वीच्या ज्या जुन्या लुना होत्या त्यांना 2 साईडने पॅन्डल होते, पण आता तंत्रज्ञान बदलल्यामुळे त्याचं रूपांतरण आता स्कूटीमध्ये झालेलं आहे, ॲक्टिवामध्ये झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळे मॉडेल्स तंत्रज्ञानाच्याने तयार झालेले. बेसिकली हे उदाहरण देत असताना यामध्ये आपण त्याचे जे स्किल्स आहे ते स्किल्स, जुने जे स्किल्स आहे त्या स्किलचा वापर करून आपण नवीन प्रतिक्रिया ह्या संपादित करत असतो. म्हणजेच इथे जुन्यामध्ये काही मॉडिफाय करत असतो, इन्हान्स एज्युकेशन, त्याच्यामध्ये आपण बदल घडवून आणतो आणि नवीन प्रतिक्रिया शिकतो. अर्थात तेथे आपण बॅलन्सिंग सांभाळणं, हॉर्न वाजवणं, या नवीन प्रतिक्रिया
त्या नुनाला किक मारणे, एक्सकलेटर वाढवणे, अशा ज्या काही नवीन एक्झिक्युशन्स आहे हे जुने ज्या प्रतिक्रियामध्ये नव्या पद्धतीने आपण एक्झिक्युशन करत असतो, इनहान्स बेस्ड एक्झिक्युशन करत असतो. म्हणून अंडरवूड यांनी लर्निंगची व्याख्या अतिशय सुटसुटीत भाषेमध्ये केलेली आहे. ती म्हणजे नवीन प्रतिक्रियांचं संपादन करणं आणि जुन्या प्रतिक्रियांचं विस्तारित स्वरूपाचं प्रवर्तन घडून आणणे, यासच अंडरवूड यांनी अध्ययन असं म्हटलेलं आहे. नंतर याबाबत आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अँगलने त्यावर संशोधने केलेली आहेत. त्यामध्ये गिलफोर्ड यांनी सुद्धा अध्ययनाची व्याख्या मांडत असताना वर्तनाद्वारे वर्तन प्रणालीत हळूवारपणे संतपणे घडून येणारे बदल, लक्षात घ्या, वर्तनात घडून येणारे बदल म्हणजेच वर्तनाद्वारे वर्तन प्रणालीत, वर्तन प्रणाली ही ब्रॉड कन्सेप्ट झाली, बिहेवियर हा एक एक्सपेक्ट झाला आणि वर्तन प्रणाली म्हणजे हा ब्रॉड, ज्याला आपण बिहेवियरल स्ट्रक्चर म्हणूया समजण्यासाठी. बिहेवियरल स्ट्रक्चर मध्ये आणि एका ऍस्पेक्टचे अनेक ऍस्पेक्ट तयार होऊन जो आकृतीबंध तयार होतो त्याला वर्तन प्रणाली म्हणता येईल. त्याचा एक समुच्चय तयार होतो, वर्तनात्मक समुच्चय. याला आपण आपल्या भाषेमध्ये असंही म्हटलं तरी चालेल की वर्तन समुच्चयात घडून येणारं बदल, घडून येणारे परिवर्तने म्हणजेच अध्ययन वय, अशी व्याख्या गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. म्हणजे सातत्याने आपण बदल घडतो. बदल हा सहजासहजी घडत नसतो, बदल हा संत गतीने घडत असतो. जसं व्यक्तीमध्ये परिपक्वता निर्माण होत जाते त्या परिपक्वतेनुसार व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडतो आणि वर्तनामध्ये बदल घडून आल्यानंतर त्याच्या वर्तन प्रणालीमध्ये हळूहळूवारपणे बदल घडून येत असतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण बॅलन्स, त्या नुनाचं बॅलन्स सांभाळण्यामध्ये तरबेज झालो, पण तीच नुना आपण हायवेवर चालवत असताना समोरचा वाहनाचा अंदाज घेणे, ब्रेक मारणे, योग्य वेळी हेडलाईट चालू करणे, योग्य वेळी इंडिकेटर देणे, ह्या बारीक सारीक ज्या बिहेवियरल पॅटर्नच्या गोष्टी आहेत यामध्ये हळूहळू हा बदल घडून येत असतो आणि व्यक्ती त्यामध्ये कालांतराने तरबेज होत असते. म्हणून वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल, लक्षात घ्या, हा बदल कधीही लक्षात घ्यायचं, अध्ययन ज्यावेळेस होतो, ज्यावेळेस वर्तनात बदल होतो, हा वर्तन बदल मानसशास्त्रामध्ये सुधारणात्मक स्वरूपाचा प्रगती सूचक असला पाहिजे. म्हणूनच अगोदरच म्हटल्याप्रमाणे की अध्ययन ही जीवनाभिमुख निरंतर चालणारी, अखंडितपणे चालणारी प्रगती सूचक सुधारणात्मक स्वरूपाची एक प्रक्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमध्ये बदल हा प्रगती सूचक असला पाहिजे. म्हणूनच अशा बदलांना मानसशास्त्रामध्ये अध्ययन असं म्हटलं जातं. नंतरची व्याख्या वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे की मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्याच्या अनुभव व परिवेशाचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी कोणतीही क्रिया म्हणजेच अध्ययन होय. लक्षात घ्या, येथे डिफरेन्शिएट करणारी पूर्वीपेक्षा असलेली प्रतिक्रिया आणि आता नवी त्या प्रतिक्रियेपेक्षा त्याला भिन्न दर्शवणारी प्रतिक्रिया जी विकासाला घडून आहे, विकास घडून आणणारी आहे, अशा सर्व क्रियांना अध्ययन म्हणून वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञाने संबोधलेलं आहे. मन या मानसशास्त्रज्ञाच्या मते अनुभव व वर्तनातील सुधारणा, वर्तन बघा, प्रत्येक व्याख्यामध्ये वर्तनामधील होणारा बदल, वर्तनामधील होणारा चेंजेस किंवा परिवर्तन, ह्याच एका कन्सेप्ट अंतर्गत वेगवेगळ्या व्याख्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहे. त्यामध्ये वर्तनात्मक होणारा बदल हा महत्वाचा म्हणून ओळखला जातो. अनुभव म्हणजे पूर्व अनुभव व त्या अनुभवाला अनुसरून
सद्यस्थितीमध्ये वर्तनातील होणारी किंवा वर्तनात्मक एक पॉझिटिव्हली चेंजेस म्हणजेच अध्ययन होय, अशी व्याख्या मन या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. किंबाल या मानसशास्त्रज्ञाच्या मते सरावाचा परिणाम, बघा इथं बदल घडून येण्यासाठी आपल्याला सराव करावे लागतात. सरावाचा परिणाम म्हणून घडून येणारे वर्तनातील साधारणतः टिकाऊ स्वरूपाचे बदल. बघा ही व्याख्या खूप महत्वपूर्ण आहे. सरावाच्या मुळे, प्रॅक्टिसमुळे जो बदल घडून येतो तो बदल हा टिकाऊ स्वरूपाचा, कायमस्वरूपीचा जर बदल असेल तर अशा बदलांना आपण अध्ययन असं संबोधतो. उदाहरण जर द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल आपल्या काही घटना घडली असेल आणि त्या घटनेपुरती तेवढी प्रतिक्रिया देणे आपल्याला अपेक्षित असते, म्हणजेच तो एक निसर्गतः आपण जे रिफ्लेक्शन प्रतिक्रिया करतो त्या अध्ययनामध्ये समाविष्ट होत नाही. सरावामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी टिकाऊ स्वरूपाचा बदल म्हणजेच अध्ययन होय, अशी व्याख्या किंबाल यांनी मांडलेली आहे. नंतरची व्याख्या फ्रीडमन अनुभवाद्वारे घडणारे वर्तनातील सापेक्षतः कायमस्वरूपाचे बदल म्हणजेच अध्ययन होय, ही व्याख्या सर्वमान्य आणि एक सार्वत्रिक स्वरूपाची व्याख्या म्हणून ओळखली जाते. लक्षात घ्या, यामध्ये प्रत्येक 4-5 व्याख्या ज्या आपण बघितल्या तर ह्या सर्व व्याख्यांचा जर सार जर घेतला तर ह्या सर्व व्याख्यांचा सार किंवा त्याचा सारांश जर घेतला तर येथे सराव प्लस अनुभव प्लस पूर्व अनुभव प्लस सुधारणात्मक प्लस टिकाऊ प्लस मापनीय बदल बरोबर अध्ययन होय, अशी एक आपणास सर्व समावेशक व्याख्या म्हणून मांडता येईल. शब्द रूपात जर मांडायचं झालं तर सरावामुळे किंवा प्रयत्नांमुळे, त्याचबरोबर पूर्व अनुभव तसेच पूर्व अनुभव यामुळे वर्तनात घडून येणारा सुधारणात्मक, टिकाऊ स्वरूपाचा, मापनीय स्वरूपाचा बदल म्हणजे अध्ययन होय, अशी सुटसुटीत व्याख्या आपणास मांडता येते. आता सराव, उदाहरणार्थ तुम्हाला टायपिंग शिकायचं असेल, टायपिंग हे कौशल्य तुम्हाला संपादित करायचं असेल तर अशा वेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो, ट्रायल करत असतो. ते ट्रायल मध्ये आपल्या किती चुका होतात, किती वेळ लागतो, आपण याचं मेजरमेंट म्हणजे मापन करत असतो. जसं पुन्हा दुसऱ्या दिवशी आलो तर कालच्या झालेल्या चुका म्हणजे हा झाला पूर्व अनुभव, हा पूर्व अनुभव, आणि त्या पूर्व अनुभवामुळे पुन्हा आपला सेकंड डे मध्ये आपण किती चुका केल्या, येथे एरर आणि टाइम यामध्ये निश्चितपणे घट झालेली दिसते. व पुढे पुन्हा नेक्स्ट डे आलो तर ह्या दोन्ही गोष्टींचा अवलंब करून आपल्या वर्तनामध्ये एक प्रगती सूचक, सुधारणात्मक स्वरूपाचा आणि मापनीय म्हणजे काल केलेले सरावामध्ये किती एरर झाले, आज केलेल्यामध्ये किती एरर झाले, याचा आपण प्रयत्नांमध्ये, सरावामध्ये आपण बदल म्हणजे याचं मापन करत असतो. व हा जो बदल होतो हा बदल टिकाऊ स्वरूपाचा आणि कायम स्वरूपाचा असतो. अशा पद्धतीने मानसशास्त्रामध्ये अध्ययन ही कन्सेप्ट विचाराधीन घेण्यात आलेली आहे. अर्थात अध्ययनामुळे वर्तनात होणारे बदल ही कन्सेप्ट महत्वाची म्हणून ओळखली जाते. वर्तन बदल हा सरावामुळे होतो, पूर्वानुभवामुळे होतो, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या संबंध वर्तन प्रणालीमध्ये मापनीय स्वरूपाचा, टिकाऊ स्वरूपाचा हा बदल जो घडून येतो त्या बदलाला मानसशास्त्रामध्ये अध्ययन असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने अध्ययन म्हणजे काय, म्हणजे लर्निंग केवळ ह्या 4 भिंतीमध्ये जे शिकण्याची जी प्रोसेस होते ही प्रोसेस
बाह्य जगामध्ये समायोजन प्रस्थापित करून आणण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये आपण आपलं क्षमतांचा विकास घडवून आणण्याकरिता मानसशास्त्रामध्ये अध्ययन ही एक जीवनाभिमुख प्रगती सूचक निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून ओळखली गेलेली आहे। अशा रीतीने अध्ययनाची व्याख्या हा मुद्दा आज इथे आपण समजून घेतलेला आहे।